आटपाडीतल्या एसटी डेपोच्या गलथान कारभारामुळे शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। एसटीचे पास असूनही त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतोय। सांगोला तालुक्यातील चोपडी, बलवडी, बनगरवाडी ही गावं सोलापूर जिल्ह्याच्या टोकावरील गावं आहेत। त्यामुळे येथील विद्यार्थी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे शिक्षण घेण्यासाठी जातात। या भागातील 100 विद्यार्थी रोज कॉलेजला जातात। या विद्यार्थ्यांनी अगोदर पैसे भरून एसटीचा पास काढलेला आहे, परंतु चिंद्यापिरिया बस स्टॉपवर एसटीत फक्त 15 ते 20 विद्यार्थी बसतात। बाकी 30 ते 40 विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच त्या स्टॉपवर थांबतात। याबाबत विद्यार्थ्यांनी जादा बस सोडण्याची आगार प्रमुखांकडे मागणी केली आहे, पण याकडे आगार प्रमुखांनी दुर्लक्ष केल्याचे जाणवते। एसटीचा पास असूनही बाकी राहिलेले विद्यार्थी खासगी वाहनाने प्रवास करतात। त्यामुळे 1 तास ते विद्यार्थी कॉलेजला उशिरा पोहोचतात। 12वी व बीएससी ला असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे। याकडे आटपाडी आगार प्रमुखांनी लक्ष न दिल्यास चोपडी परिसरातील पालक व विद्यार्थी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्यामुळे 12वीचे 2 तास पुरतात व जे मुलं आहेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होते। या नुकसानीला महामंडळ जबाबदार आहे। रीतसर काय करायचं ते करायला लागते ना। मी आता दिले म्हणल्यावर आता काय रीतसर अर्ज दिलेला आहे, आम्हाला काय बोलायचं। चोपडी 7,500 लोकसंख्येचं गाव असून चोपडीच्या अंडर 2-3 वाड्या वस्त्या आहेत। या वाड्या वस्तीवर विविध चोपडीतील एकूण 100 ते 125 विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि या विद्यार्थ्यांना कॉलेज जाण्या येण्याकरता एकच बस असल्यामुळं निम्मे अर्धी विद्यार्थी त्या बसमध्ये बसतात व निम्मे विद्यार्थी खाली बसतात। तर त्यांच्या शैक्षणिक गोष्टीवर अतिशय विपरीत परिणाम होतोय। तर आम्ही महामंडळाला 2-3 अर्ज देऊन सुद्धा महामंडळाने याची दखल घेतली नाही। तर ह्या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने जा ये करावं लागतं। तर या महामंडळाने याची जर नाही लवकर दखल घेतली तर आम्ही तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहे। विद्यार्थ्याचे शैक्षणिक गोष्टीकरता संपूर्ण महामंडळ जबाबदार आहे। महामंडळाने जर याची नाही दखल घेतली तर आम्ही तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहे।